आज तर मॅटरच झालं ना भाऊ, भावाच्या पाय लागला अचानक. आणि त्याच्यात बाबाचं आज वातावरण तापेल होतं. म्हणलं अरे बापरे, मित्राचं आमंत्रण आलं होतं भाऊ, तुला काही करून गरबरीने यावंच लागणार. म्हणलं अरा राजनाथ झाला. मग बघा मग पुढं काय आता. तर कसं काय पब्लिक मस्त ना मजेत ना. तर आपलं स्वागत आहे आपल्या नवीन दैनंदिनी. आज आपल्याला बाबांनी मस्त पत्रे साफ करायला लावले होते. म्हणा आता काय म्हणू तुम्हाला सांगू का, आता काय वातावरण इतकं बाहेर होतं ना, मग लय भारी आठवत होतं. चांगळ्या बोले कुहू, म्हणलं वा रे वा. बाबा फुल तापत होते आमच्या. बाबा म्हणजे ना तुम्हाला काय सांगू मित्रांनो, मग आता काय करावंच लागत थोडं घरी काम. त्यांना तुम्हाला माहिती घरचे कसे राहते, घरी थांबल्यावर आपल्याला काही काम ते सांगावंच लागतं, ते करावंच लागतं. फुल बोर झालो ना, ती गाणं निघा ना आमच्याकडून. त्याच्यात आपला भोमरू जाम होतो, तो तर फुल जाम होता, तुम्हाला काय सांगू. मग काय झालं, मग मॅटरच झाला ना दुसरा. मग बाबा म्हणे थांब भाऊ तेवढं आवरून घे. म्हणलं बर तुम्ही म्हणशांतच. बाबा थोडा वेळ खाली गेले. म्हणलं थांबा आता थोडीशी एक मस्त पैकी थोडस रेस्ट बीस घेऊ. लय थकलेलो होतो मित्रांनो, तुम्हाला काय सांगू. आता मी एकदम जाम झालेलो होतो, एकदम ओके मध्ये. मग सगळं काम झालं एकदम मस्त पैकी, पत्रे वगैरे साफ केले. अहो ते आम्ही घाण भरायचा प्रयत्न करीत होती, भरतच आहे ना आम्हाला. नेमकी तिथं जागा सुद्धा नव्हती. त्याच्यात खाली येते त्या भावाच्या पाय लागला. अरा तो त्याच्या फुल कपड्यात गेले. म्हणजे कसं काय लागलं होतं ते. मग आपण लगेच थोडक्यामध्ये आवरून घेतलं. आपले मित्र परिवार बाहेर आलेले होते, म्हणजे आवरत जा म्हणे लवकर फास्ट मध्ये. म्हणलं बरं तुम्ही म्हणशान तसं. लगेच आपण आवरलं वगैरे मस्त पैकी एकदम आवरून घेतलं. त्या फोनवर फोन चालू. तुम्हाला काय मित्राचं माहिती नाही तुम्हाला कसं राहतं मित्रांनो. तो म्हणे ये लवकर म्हणे भाऊ. म्हणलं बरं आलोच म्हणे भाऊ. लगेच आपण कोतीन ते पुढे निघाले. ते थोडंसं साई भाऊ आपण आपल्या गाडीवर होतो. त्याच्यात पाऊस फुल दानादन झालेला होता. असं नादच होता भाई, तुम्हाला काय सांगू. आणि तो इतकं भयान पाहत होतो खुदे, तुम्हाला काय सांगू. आता तिथं बिल्डिंग मग लांबून दिसली. अरे हा आम्हाला पत्ताच आठवत नव्हतं, तुम्हाला काय सांगू. त्याच्यात मग गाडी पार्क करायला घेतली. अरे ते स्टँडच निघाला ना बाहेर. अरे मी फुल कपाळात गेलो माझ्या. म्हणलं अरे काय करायचं आता, कस तरी निघाल ते स्टँड. बिल्डिंग इतकी भारी दिसत होती मित्रांनो. अरे वा, मध्ये गेलं. अरे डायरेक्ट स्वर्गच आहे मग. मग मित्राचं घर होतं मस्त, त्याला भेटलो वगैरे. टीव्ही इतका मोठा होता, तुम्हाला काय सांगू, आम्हाला पाहता येत नव्हतं. मग देवांची वगैरे पूजा वगैरे होती मस्त. अहो मी यांना तिकडे पाहू राहिली, ती माझ्या मागं होती. म्हणलं अरे साई कुठं होता तू. मा भाऊ पण याडेवानी करीत होती गणगण गणगण. म्हणलं अरे अशी काय गणगण करीतो. मग आपण डायरेक्ट टेरेसवर गेलो त्याच्या. म्हणलं चल पूर्ण घरच पाहून घेऊ आपण. आपण टेरेसवर गेलो. मस्त पैकी वातावरण छान होतं ना. आमची पहिली नजर जेवणाकडे गेली. मस्त पंक्ती बसलेल्या होत्या. म्हणलं चला वेट नाही करायचा. त्याच्यात कालिका माताचं वगैरे दर्शन वगैरे केलं. मग असा भिडलो तुम्हाला काय सांगू. साईन मी बसले होतो सोबत. मग त्यांना आजच नाही. हो एक नंबर. आजचा दिवस पण भारी गेला मस्त पैकी एकदम छान मध्ये. चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. मग जय साईनाथ.